सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूल शाळेमध्ये सन 1973 ते 1979 या कालावधीत 10वीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। जवळपास 45 वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते। सुरुवातीला श्री सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन मुख्याध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक व माजी शिक्षक यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले। यावेळी माधव बेटगिरी यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे महत्त्व विशद करून संघटना स्थापन करण्याविषयी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर हेडमास्टर यांच्या पत्राचे अनावरण करण्यात आले, तसेच विविध मान्यवरांना सन्मान चिन्ह देण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रात काम करणारे अनेक माजी विद्यार्थी या स्नेहसंमेलन निमित्ताने एकत्र आले होते। तसेच शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थी एकवटले होते। हायस्कूलच्या 1973 ते 1979चे विद्यार्थ्यांचं आज इथं 4 जानेवारी 2026 रविवार रोजी स्नेहसंमेलन होतं आणि त्यानिमित्तानं आम्ही मिरज हायस्कूलमध्ये सगळे जमलो होतो आणि आमच्या मुख्याध्यापक सरांनी अतिशय उत्तम सहकार्य केलं आणि आज इतका सुंदर कार्यक्रम करून दिला, त्याबद्दल आम्ही सरांचे आभार मानतो। धन्यवाद। मिरज हायस्कूल मिरज प्रशालेमध्ये 78-79चे माजी विद्यार्थ्यांच्या बॅचचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। 80 संख्या या मेळाव्यामध्ये जवळपास 45 वर्षानंतर या शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा शाळेमध्ये आले। शाळेच्या गोड आठवणी, जुन्या आठवणी त्यांनी जागृत केल्या आणि निश्चितपणानं या शाळेच्या येणाऱ्या भविष्यकाळासाठी या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला आश्वस्त केलं की त्यांच्या माध्यमातून या शाळेमध्ये एक विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थ्यांचा संघ या ठिकाणी एक स्थापन करावा। त्याचबरोबर वर्षातून एकदा या आजपर्यंत झालेले सर्वच माजी विद्यार्थ्यांची या ठिकाणी शाळेमध्ये एक स्नेहसंमेलन वर्षातून एकदा या ठिकाणी व्हावं आणि वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व माजी विद्यार्थी यांच्या वतीनं आपल्या शाळेतील जे आता जे कार्यरत विद्यार्थी आहेत शाळेमध्ये, त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांच्या अनुभवाचा, त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायांचा या ठिकाणी निश्चितपणानं लाभ या पुढच्या काळातील या शाळेतील विद्यार्थ्यांना करण्याचं आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आणि निश्चितपणानं आज एक चांगला स्नेह मेळावा या 78-79च्या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी झाला। उपस्थित सर्वच माजी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मी शाळेच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद मानतो।